मला सगळ्यात आधी तर मी इथे काही कमेंट्स दाखवते. या व्हिडिओच्या खाली मला खूप जास्त कन्फ्युजन असलेल्या कमेंट मिळाल्या, की बरणी प्लॅस्टिकची वापरली आहे, बरणीला छिद्र आहेत का? किंवा मग बरणी कुठे ठेवली होती? उबदार जागेत, अंधारात ठेवली होती का? झाकणाला छिद्र आहेत का? असे खूप भरपूर प्रश्न या व्हिडिओच्या खाली मला कमेंट्सद्वारे मिळालेले आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ मी परत तुमच्यासाठी एक बनवलेला आहे आणि याच्यामध्ये आज आपण अजिबात प्लास्टिकचा वापर करणार नाही आहोत. सोबतच अजिबात आपण कापड किंवा मग चाळणी वापरणार नाही आहोत. मस्त काचेच्या बरणीमध्येच आपल्याला लांबसडक असे मोड इथे मिळतात. एकदम सोपी पद्धत आहे. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप साऱ्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी तर इथे आपण एक वाटी भरून मटकी घेतली आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक काचेची बरणी. काचेचा बाऊल घेऊ शकता, काचेची बरणी घेऊ शकता. हे कुठलं काचेचं भांडं तुमच्याकडे असेल ते इथे वापरू शकता. त्यानंतर आपल्याला जेवढी मटकी हवी आहे बरणीमध्ये घालायची आहे. स्वच्छ आपल्याला मटकी 1 ते 2 वेळेस धुवून घ्यायची आहे. तर मी इथे 2 वेळेस ही मटकी बरणीमध्ये स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला आता ही जी मटकी आहे ह्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून 6 ते 7 तासांसाठी आपल्याला अशीच ही मटकी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी भरपूर पाणी घातले. पाणी इथे कमी पडतं कामा नये. मटकी छान फुलून वर आली पाहिजे. बघू शकता मटकी सकाळी किती होती? सकाळी 12 वाजता मी मटकी भिजत घातली होती. आता संध्याकाळचे जवळपास 7 वाजलेले आहेत. मटकी छान इथे पाण्यामध्ये सोक झाली आहे. मस्त याचा तुकडा पडतोय, म्हणजे छान आतपर्यंत मटकी आपली भिजलेली आहे. जर मटकी भिजली नाही, व्यवस्थित कमी वेळासाठी ठेवली तरीसुद्धा मटकीला मोड येणार नाहीत. आता आपल्याला काय करायचं आहे, एक चहाची गाळणी घ्यायची आहे आणि हे जे मटकीमधलं संपूर्ण पाणी आहे आपल्याला काढून टाकायचं आहे. आता या पाण्याबद्दल सुद्धा बरेच प्रश्न होते, की हे पाणी असंच ठेवायचं का? नाही, हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. कारण हे पाणी आता आपण 6 तास मटकी याच्यामध्ये भिजवली होती, तर हे अजून असंच ठेवलं तर याला घाण वास येऊ शकतो, मटकीलासुद्धा वास लागू शकतो. म्हणून ते संपूर्ण पाणी मी काढून टाकलेलं आहे. आता आपल्याला रिकामा एक कुठलाही ग्लास किंवा मी इथे तर एक फुलपात्र छोटंसं घेतलं आहे, त्यावरती आपल्याला ही जी चाळणी आहे अशा पद्धतीने उलटी करून ठेवायची आहे. या चाळणीच्या ऐवजी तुम्ही मोठी कुठलीही पुरणाची चाळणी किंवा अजून दुसरी चहाची गाळणी वापरू शकता. आता आपल्याला संध्याकाळचे 7 वाजलेत. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत ही बरणी अशीच ठेवून द्यायची उलटी करूनच या ग्लासवरती किंवा फुलपात्रावरती कुठल्याही भांड्यावरती. असंच याला उबदार जागी ठेवू शकता. अंधारात वगैरे काही ठेवण्याची गरज नाही आहे. आता उन्हाळा असल्यामुळे छान गरम वातावरण आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला 9 वाजताचा हा व्हिडिओ दाखवते आहे. बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता मस्त आपल्या काचेच्या बरणीमध्ये मटकीला मोड आलेले आहेत. अजून जर तुम्ही दुपारी 2-3 वाजेपर्यंत याला ठेवलं तर यापेक्षाही जास्त लांबसडक असे मोड येतात. पण खूप जास्त लांब मोडसुद्धा नकोत, म्हणजे त्याचं पोषण कमी होतं असं म्हणतात. त्यामुळे तुम्हाला याला रात्रभरासाठी तरी ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी ही मोडाची मटकी तुम्ही भाजीसाठी, उसळीसाठी आरामात वापरू शकता आणि त्याच काचेच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये स्टोअरही करू शकता. तर आजची ही एकदम सोपी अशी पद्धत काचेच्या बरणीमध्ये किंवा मग काचेच्या बरणीच्या ऐवजी तुम्ही स्टीलचा डबाही वापरू शकता. असं काही नाही आहे काचेची बरणीच वापरायची आहे म्हणून. तर ही पद्धत तुम्हाला आवडली असेल मंडळी तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे सगळे कन्फ्युजन किंवा शंका दूर झाल्या असतील अशी आशा करते. ही मटकी बघू शकता तुम्ही, एकदम मस्तपैकी मोड आलेले आहेत. अजिबात या मटकीला वास येत नाही किंवा ही मटकी चिकटसुद्धा होत नाही. तुम्ही 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये ठेवून आरामात वापरू शकता. छान मस्तपैकी मोड आलेले आहेत. तर ही पद्धत नक्की वापरा आणि ही युनिक अशी आयडिया जर तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनही काही शंका असतील तर खाली विचारू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.